श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. आज तू या क्षणी हा संदेश ऐकतोयस, यामागे काहीतरी कारण नक्कीच आहे. कारण ज्या गोष्टीची तू खूप दिवसांपासून मनापासून वाट पाहतोयस, ज्या गोष्टीसाठी तू अनेक रात्री शांतपणे प्रार्थना केलीस, ज्या उत्तरासाठी तू स्वतःलाच पुन्हा पुन्हा विचारतोयस, स्वामी अजून किती वाट पाहायची, त्या प्रतीक्षेबद्दलच आजचा हा संदेश आहे. बाळा, कदाचित तुला वाटत असेल की तुझी प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचली नाही. कदाचित तुला वाटत असेल की तुझ्यासाठी दरवाजे बंद झाले. कदाचित तू बाहेरून हसतोयस, पण आतून एका उत्तराची वाट पाहतोयस. पण आज फक्त एवढं लक्षात ठेव, उशीर म्हणजे नकार नसतो. कधी कधी स्वामी तुला थांबवतात, कारण तुला जे हवंय त्यापेक्षा जे तुझ्यासाठी योग्य आहे ते तयार करत असतात. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐक, कारण कदाचित आज तुला तुझ्या त्या प्रतीक्षेचं उत्तर मिळेल. आणि जर तुझ्या मनातही अशी एखादी गोष्ट असेल ज्यासाठी तू खूप दिवसांपासून वाट पाहतोयस, तर कमेंटमध्ये फक्त एक शब्द लिही, श्री स्वामी समर्थ, आणि मनापासून लिही, कारण आजचा हा संदेश तुझ्यासाठीच आहे. बाळा, तू किती दिवसांपासून वाट पाहतोयस कोणाला माहीत नाही. तुझ्या घरच्यांना कदाचित पूर्ण माहिती नसेल, तुझ्या मित्रांना कदाचित कल्पनाही नसेल. तू सोशल मीडियावर हसत असशील, लोकांशी बोलत असशील, रोजचं काम करत असशील, पण तुझ्या मनाच्या एका कोपऱ्यात एक प्रश्न कायम बसलेला आहे. हे कधी होणार? माझी इच्छा कधी पूर्ण होणार? माझ्या आयुष्यात तो बदल कधी येणार ज्याची मी वाट पाहतो? ते माझ्या आयुष्यात खरंच येणार आहे का? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, स्वामी माझं ऐकतायत का? बाळा, जर हा प्रश्न तुझ्या मनात कधी आला असेल तर स्वतःला दोष देऊ नकोस. माणूस जेव्हा खूप काळ वाट पाहतो तेव्हा त्याचा विश्वास डळमळतो. सुरुवातीला तो म्हणतो, स्वामी आहेत ना, सगळं ठीक होईल. काही दिवस जातात, थोडं अजून थांबू. काही आठवडे जातात, कदाचित वेळ लागेल. आणि जेव्हा खूप वेळ निघून जातो तेव्हा मन हळूच म्हणतं, कदाचित माझ्यासाठी काहीच नाही. पण बाळा, याच ठिकाणी परीक्षा असते. प्रार्थना करणं सोपं असतं, प्रार्थनेचं उत्तर मिळेपर्यंत विश्वास ठेवणं कठीण असतं. तुला जेव्हा काहीतरी हवं असतं आणि लगेच मिळतं तेव्हा श्रद्धा ठेवणं सोपं असतं. पण जेव्हा वेळ जातो, जेव्हा परिस्थिती बदलत नाही, जेव्हा लोक तुला सांगतात सोडून दे, तेव्हा तू स्वामींचं नाव घेऊन उभा राहतोस का? हीच खरी श्रद्धा आहे. म्हणून आज स्वतःला एक प्रश्न विचार, मला माझी इच्छा हवी आहे की स्वामींची इच्छा मान्य आहे? दोन्हीमध्ये फरक आहे. आपण स्वामींकडे अनेकदा म्हणतो, स्वामी मला हेच हवं, पण कधी कधी स्वामींचा मार्ग असतो, बाळा तुला हे हवंय, पण मी तुला त्यापेक्षा चांगलं देणार आहे. म्हणून काही दरवाजे बंद होतात, काही लोक तुझ्यापासून दूर जातात, काही संधी तुझ्या हातातून निघून जातात, काही गोष्टी शेवटच्या क्षणी थांबतात आणि तुला वाटतं माझ्याच बाबतीत असं का? पण कदाचित त्या क्षणी तुझ्यासाठी काहीतरी वेगळं तयार होत असतं. बाळा, तू ज्या गोष्टीची वाट पाहतोयस ती कदाचित फक्त एक घटना नाही. कदाचित ती एक बातमी असेल, कदाचित एखाद्या व्यक्तीचा फोन असेल, कदाचित एखाद्या नात्यातील बदल असेल, कदाचित आर्थिक परिस्थितीत सुधारणा असेल, कदाचित नोकरीची संधी असेल, कदाचित
एखादं काम पूर्ण होण्याची वेळ असेल, कदाचित घरात शांतता परत येण्याची वेळ असेल, किंवा कदाचित तू स्वतःच्या आयुष्यावर पुन्हा विश्वास ठेवण्याची वाट पाहत असशील. आणि हेच सर्वात महत्त्वाचं आहे, कारण कधीकधी आपण बाहेरच्या परिस्थितीच्या बदलाची वाट पाहत असतो, पण स्वामी आधी आपल्याला आतून बदलत असतात. तुझ्यात संयम आणत असतात, तुझ्यात धैर्य आणत असतात, तुझ्यात योग्य निर्णय घेण्याची शक्ती आणत असतात. तुझ्या डोळ्यांतील अश्रू पुसण्याआधी ते तुझ्या मनाला मजबूत करत असतात. म्हणून बाळा, आज जर तुझं मन थकलं असेल तर 2 क्षण डोळे मीट, मनात स्वामींचं रूप आण आणि हळूच म्हण, श्री स्वामी समर्थ. पुन्हा म्हण, श्री स्वामी समर्थ. आणि तिसऱ्यांदा मनापासून म्हण, स्वामी, माझ्यासाठी जे योग्य आहे तेच मला द्या. बस, आज एवढंच मान. कारण कधीकधी सर्वात मोठी प्रार्थना म्हणजे हट्ट सोडून विश्वास ठेवणं. बाळा, तू ज्या गोष्टीची वाट पाहतोयस ना, तिच्याबद्दल एक गोष्ट कायम लक्षात ठेव. तुझी प्रतीक्षा व्यर्थ नाही. तुला आज काहीच दिसत नसलं तरी तुझा प्रवास थांबलेला नाही. तू आज जिथे आहेस तिथून पुढे जाण्याचा मार्ग तयार होतोय. तुला कदाचित वाटतंय की काहीच घडत नाही, पण शांततेच्या मागेही अनेक गोष्टी घडत असतात. बीज जमिनीत असताना वरून काहीच दिसत नाही, पण आतमध्ये मुळं तयार होत असतात. तसंच तुझ्या आयुष्यातही काहीतरी तयार होत असेल. म्हणून आजची शांतता म्हणजे शेवट समजू नकोस. कधीकधी शांतता ही सुरुवातीपूर्वीची तयारी असते. आणि बाळा, जर तू अजूनही हा संदेश ऐकत असशील तर कमेंटमध्ये लिही, माझी श्रद्धा कायम आहे. कदाचित तुझ्यासारख्या अनेक लोकांना हे शब्द वाचून पुन्हा आशा मिळेल. पण फक्त कमेंटसाठी लिहू नकोस, मनापासून लिही. कारण तुझ्या मनातली गोष्ट स्वामींना सांगण्यासाठी शब्दांची गरज नसते. तुझ्या मनातला भाव पुरेसा असतो. तू एकटा असताना केलेली प्रार्थना कोणी पाहिली नाही. तू रात्री उशिरा डोळे पुसलेस तेही कोणी पाहिलं नाही. तू देवासमोर उभा राहून काही न बोलता फक्त डोळे मिटलेस, कोणी पाहिलं नाही. पण तुझ्या त्या शांत क्षणांची किंमत आहे, तुझ्या अश्रूंची किंमत आहे, तुझ्या श्रद्धेची किंमत आहे, तुझ्या प्रतीक्षेचीही किंमत आहे. बाळा, कधीकधी तुला वाटतं की स्वामी उत्तर देत नाहीत, पण उत्तर नेहमी आवाजात येत नाही. कधी उत्तर एखाद्या व्यक्तीच्या रूपात येतं, कधी एखाद्या संधीच्या रूपात येतं, कधी एखादा मार्ग अचानक बंद होतो, कधी एखाद्या निर्णयाबद्दल मनात स्पष्टता येते, कधी एखादी चुकीची गोष्ट सोडण्याची ताकद मिळते, आणि कधी मनात फक्त शांतता निर्माण होते. ती सुद्धा एक कृपा असू शकते. म्हणून प्रत्येक गोष्ट चमत्कारासारखी दिसली पाहिजे अशी अपेक्षा ठेवू नकोस. कधीकधी सर्वात मोठा चमत्कार म्हणजे तू काल जिथे तुटला होतास तिथे आज पुन्हा उभा राहतोस. काल ज्यामुळे रडला होतास त्याच गोष्टीकडे आज शांतपणे पाहतोस. काल ज्याच्याशिवाय जगणं अशक्य वाटत होतं त्याच्यापासून आज तू स्वतःला मुक्त करू शकतोस. ही सुद्धा शक्ती आहे, ही सुद्धा कृपा आहे. आणि बाळा, तुझ्या प्रतीक्षेचा विषय काहीही असो, आज स्वतःला कमी समजू नकोस. जर एखाद्या व्यक्तीने तुला नाकारलं असेल तर याचा अर्थ तू कमी नाहीस. जर एखादी संधी तुझ्या हातातून गेली असेल तर त्याचा अर्थ तुझं भविष्य संपलं असा नाही. जर एखादं नातं तुटलं असेल तर तुझ्या आयुष्यात प्रेम संपलं असंही नाही. जर पैशांची अडचण आली असेल तर तुझ्या आयुष्याची किंमत कमी झालेली नाही. जर एखादं स्वप्न उशिरा पूर्ण होत असेल तर ते स्वप्न चुकीचं आहे असं होत नाही. फक्त त्याची वेळ अजून आलेली नसू शकते.
आणि हीच गोष्ट आजच्या संदेशाचा केंद्रबिंदू आहे. वेळ उशिरा येऊ शकतो, पण योग्य वेळेला आलेली गोष्ट आयुष्य बदलू शकते. बाळा, तुला आठवतंय का? काही महिन्यांपूर्वी तुला एक गोष्ट हवी होती, ती मिळाली नाही. तुला खूप वाईट वाटलं. पण आज मागे वळून पाहिलंस तर कदाचित तुला जाणवेल, बरं झालं ती गोष्ट तेव्हा झाली नाही. कारण जर ती झाली असती तर कदाचित तू आज जिथे आहेस तिथे पोहोचला नसतास. यालाच कधी कधी नियतीचा मार्ग म्हणतात. आपल्याला त्या क्षणी कारण समजत नाही, पण नंतर मागे वळून पाहिलं की सगळ्या घटना एकमेकांना जोडलेल्या दिसतात. म्हणून आजची घटना समजत नसली तरी लगेच निष्कर्ष काढू नकोस. माझ्यासाठी काहीच नाही, माझं नशीब खराब आहे, माझी प्रार्थना ऐकली जात नाही, असं म्हणू नकोस. कारण तू अजून पूर्ण कथा पाहिलेली नाहीस. तुझ्या आयुष्याचा हा फक्त एक अध्याय आहे, पूर्ण पुस्तक नाही. बाळा, तुझ्या जीवनात अशी वेळ नक्कीच येऊ शकते जेव्हा तू आजच्या दिवसाकडे मागे वळून पाहशील आणि म्हणशील, त्यावेळी मला काहीच समजत नव्हतं, पण स्वामी माझ्यासाठी मार्ग तयार करत होते. तो दिवस कधी येईल हे आपण ठरवू शकत नाही. म्हणून आजची प्रार्थना भविष्यावर हुकूम करणारी नसावी. आजची प्रार्थना अशी असावी, स्वामी, मला योग्य मार्ग ओळखण्याची बुद्धी द्या, योग्य निर्णय घेण्याचं धैर्य द्या. जे माझ्या हातात नाही ते स्वीकारण्याची शक्ती द्या, आणि जे माझ्या हातात आहे ते प्रामाणिकपणे करण्याची ताकद द्या. ही प्रार्थना कर आणि मग प्रयत्न करत राहा. कारण श्रद्धा म्हणजे हातावर हात ठेवून बसणं नाही. श्रद्धा म्हणजे प्रयत्न करताना मनात विश्वास ठेवणं. बाळा, तुझ्या उत्तराची वाट पाहतोस, त्यासाठी आजपासून एक गोष्ट कर. दररोज सकाळी उठल्यावर स्वतःला सांग, आज मी माझ्या वाट्याचा प्रयत्न करणार. आणि रात्री झोपताना सांग, आज जे माझ्या हातात होतं ते मी केलं, बाकी स्वामींच्या चरणी. ही सवय तुझ्या मनाला शांत करेल. कारण आपला सर्वात मोठा त्रास अनेकदा परिस्थिती नसते, तर परिस्थितीवर सतत विचार करणं असतं. कधी होईल, कसं होईल, कोण करेल, काय होईल, माझं काय, हे प्रश्न मनाला थकवतात. पण एक क्षण थांब, श्वास घे आणि म्हण, स्वामी आहेत. फक्त एवढंच, स्वामी आहेत. कधी कधी हे 2 शब्द पुरेसे असतात. श्री स्वामी समर्थ. बाळा, तुझ्या आयुष्यात जर सध्या काहीतरी अडकलेलं असेल तर आज त्या गोष्टीला शाप समजू नकोस. कदाचित ती तुला काही शिकवत असेल, कदाचित ती तुला एखाद्या चुकीच्या मार्गापासून वाचवत असेल, कदाचित ती तुला स्वतःची किंमत समजावत असेल, कदाचित ती तुला योग्य वेळेची वाट पाहायला शिकवत असेल, आणि कदाचित तुझ्यासाठी एक नवीन दार उघडण्यापूर्वी जुनं दार बंद होत असेल. म्हणून बंद झालेल्या दाराकडे कायम पाहत बसू नकोस. तुझ्यासमोर अजून कितीतरी दारं असू शकतात. फक्त तुझं मन उघडं ठेव. बाळा, तुझ्या व्यक्तीची वाट पाहतोयस. जर ती व्यक्ती परत येणं तुझ्यासाठी योग्य असेल तर परिस्थिती योग्य मार्ग दाखवेल. पण जर ती व्यक्ती तुझ्यासाठी योग्य नसेल तर स्वामींकडे हट्ट करू नकोस. कारण कधी कधी आपण ज्याला गमावणं म्हणतो तेच भविष्यातील मोठ्या दुःखापासून वाचणं असतं. तू आज एका व्यक्तीसाठी रडत असशील, पण उद्या तुला समजेल की स्वामींनी तुझ्या आयुष्यातून काहीतरी काढून घेतलं नव्हतं, तर तुला वाचवलं होतं. म्हणून प्रत्येक गमावलेली गोष्ट शाप नसते. काही गोष्टींचं जाणं ही सुद्धा कृपा असू शकते. आणि बाळा,
जर तू नोकरीच्या बातमीची वाट पाहत असशील, प्रयत्न थांबवू नकोस. जर तू आर्थिक सुधारण्याची वाट पाहत असशील, नवीन मार्ग शोधत राहा. जर तू नात्यातील बदलाची वाट पाहत असशील, स्वतःचा स्वाभिमान विसरू नकोस. जर तू एखाद्याच्या उत्तराची वाट पाहत असशील, तुझं संपूर्ण आयुष्य त्या एका उत्तरावर अवलंबून ठेवू नकोस. कारण तुझं आयुष्य एका व्यक्तीपेक्षा मोठं आहे, एका संधीपेक्षा मोठं आहे, एका अपयशापेक्षा मोठं आहे, एका प्रतीक्षेपेक्षा मोठं आहे. तू खूप मोठ्या प्रवासासाठी जन्माला आलास आणि तुझी आजची परिस्थिती ही तुझी अंतिम ओळख नाही. बाळा, एक वेळ अशी येते जेव्हा माणूस म्हणतो, आता माझ्याकडून काही होणार नाही. जर तू त्या अवस्थेत असशील तर आज एकदा पुन्हा उभा राहा. लहान पाऊल टाक. मोठा बदल एका दिवसात होत नाही, पण एक छोटा निर्णय, एक छोटा प्रयत्न, एक छोटं धैर्य कधी कधी संपूर्ण दिशा बदलू शकतं. म्हणून आजच स्वतःला सांग, मी थांबणार नाही, मी हार मानणार नाही, मी माझ्या प्रयत्नांवर विश्वास ठेवणार आणि माझ्या प्रयत्नांपेक्षा मोठ्या शक्तीवर श्रद्धा ठेवणार. श्री स्वामी समर्थ. बाळा, आता एक गोष्ट मनापासून ऐक. तू ज्या गोष्टीची वाट पाहतोयस ती मिळाली तर आनंद होईल, पण ती मिळेपर्यंत स्वतःला दुःखात ठेवणं आवश्यक नाही. तुझ्या आयुष्यात आजही काही सुंदर गोष्टी आहेत. आजचा श्वास आहे, आजचं कुटुंब आहे, आजची संधी आहे, आजची प्रार्थना आहे, आजचा दिवस आहे, आजची आशा आहे. म्हणून उद्याच्या आनंदासाठी आजचा दिवस जाळू नकोस. स्वामींच्या चरणी तुझी इच्छा ठेव, पण आजचा दिवस जग. तू हस, तू काम कर, तू प्रयत्न कर, तू प्रेम कर, तू प्रार्थना कर आणि मग म्हण, स्वामी आता पुढचं तुम्ही पहा. ही भावना आपल्या मनाला मुक्त करते. बाळा, कधी कधी स्वामींकडे आपण उत्तर मागतो, पण स्वामी आपल्याला शांतता देतात. आपण चमत्कार मागतो, पण स्वामी आपल्याला धैर्य देतात. आपण समस्या दूर करण्याची प्रार्थना करतो, पण स्वामी आपल्याला समस्या सोडवण्याची शक्ती देतात. आपण परिस्थिती बदलण्याची वाट पाहतो, पण स्वामी आधी आपल्याला परिस्थितीकडे पाहण्याची दृष्टी बदलतात. म्हणून आज जर तुझ्या आयुष्यात सर्व काही लगेच बदललं नाही, तरी हा संदेश अपूर्ण समजू नकोस. कदाचित बदलाची सुरुवात बाहेर नाही, तुझ्या आत झाली असेल आणि तीच खरी सुरुवात आहे. बाळा, आता पुन्हा एकदा डोळे मीट, मनात स्वामींचं रूप आण आणि तुझ्या मनात जी गोष्ट आहे ना, जिच्याबद्दल तू कोणाशी बोलत नाहीस, जिची तू मनापासून वाट पाहतोयस, ती गोष्ट स्वामींच्या चरणी ठेव. नाव घेण्याची गरज नाही, कुणाला सांगण्याची गरज नाही. फक्त मनात म्हण, स्वामी तुम्हाला माहीत आहे, आणि मग शांत हो. कारण देवाला सगळं सांगण्यासाठी शब्दांची गरज नसते. तुझ्या मनातला भाव पुरेसा असतो. आणि जर तुझ्या मनात श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये लिही, स्वामी तुम्हाला माहीत आहे. हे शब्द तुझ्यासाठी प्रार्थना बनू दे. बाळा, तुझी वाट पाहण्याची वेळ तुला शिक्षा देण्यासाठी आलेली नाही, ती तुला घडवण्यासाठी आलेली असू शकते. आज तू जो आहेस तो काही वर्षांपूर्वीचा तू नाहीस. तू खूप काही सहन केलंयस, काही लोक गमावले, काही संधी गमावल्यात, काही स्वप्न तुटली आहेत, पण तरीही तू इथे आहेस. तू अजूनही स्वामींचं नाव घेतोयस, याचा अर्थ तुझ्यात अजूनही आशा आहे. ती आशा फक्त जपू नकोस, तिला वाढव. कारण ज्या दिवशी मनातून आशा संपते
त्या दिवशी माणूस बाहेरून जगत असतो, पण आतून मात्र थांबलेला असतो. तसं तुझं होऊ देऊ नकोस. तुझ्या मनात दिवा पेटता ठेव. तो छोटा असला तरी चालेल, पण विझू देऊ नकोस. श्री स्वामी समर्थ. बाळा, कदाचित तुला वाटत असेल, माझ्यासाठी कधी? हा प्रश्न आज बदल. स्वामी, योग्य वेळ आल्यावर मला स्वीकारण्याची तयारी द्या, कारण योग्य गोष्ट मिळण्या इतकीच महत्त्वाची आहे. ती मिळाल्यावर तिला सांभाळण्याची क्षमता. पैसा हवा असेल तर त्याला योग्य प्रकारे वापरण्याची बुद्धी हवी. यश हवं असेल तर त्यासोबत नम्रता हवी. नातं हवं असेल तर त्यात विश्वास ठेवण्याची क्षमता हवी. संधी हवी असेल तर त्यासाठी मेहनत करण्याची तयारी हवी. आणि आशीर्वाद हवा असेल तर त्याचं मूल्य समजण्याची नम्रता हवी. म्हणून स्वामी तुला फक्त हवं ते देत नाही असं मानण्याऐवजी अशी प्रार्थना कर, मला जे मिळेल ते योग्य प्रकारे स्वीकारण्याची बुद्धी द्या. बाळा, तुझ्या प्रतीक्षेत अजून किती दिवस आहेत हे तुला माहीत नाही, मलाही माहीत नाही. पण एक गोष्ट नक्की, तू आज ज्या अवस्थेत आहेस तिथे कायम राहणार नाहीस. जीवन बदलतं, परिस्थिती बदलते, लोक बदलतात, संधी बदलतात आणि सर्वात महत्त्वाचं, आपण स्वतः बदलतो. म्हणून आजचा दिवस अंतिम निर्णयाचा समजू नकोस. आजचा नकार अंतिम नकार समजू नकोस. आजची अडचण अंतिम अडचण समजू नकोस. आजची प्रतीक्षा अंतिम प्रतीक्षा समजू नकोस. कथा अजून बाकी आहे. बाळा, कदाचित पुढे तुझ्यासाठी एक असा दिवस असेल जेव्हा तुला एखादी बातमी मिळेल आणि काही क्षणांसाठी तुला विश्वासच बसणार नाही. कदाचित एखाद्या व्यक्तीचा फोन येईल, कदाचित एखाद्या कामाला मंजुरी मिळेल, कदाचित एखादी संधी तुझ्या समोर येईल, कदाचित एखादं नातं स्पष्ट होईल, कदाचित तुझ्या मनात अचानक निर्णयाची स्पष्टता येईल. पण तो दिवस कधी येईल याचा दावा करण्यापेक्षा आज स्वतःला त्या दिवसासाठी तयार कर. कारण संधी आली आणि आपण तयार नसू तर संधी असूनही उपयोग होत नाही. म्हणून आजपासून स्वतःला तयार कर. मनाने, कृतीने, श्रद्धेने आणि धैर्याने. बाळा, तुला जे मिळायचंय त्यासाठी प्रयत्न करत राहा, पण स्वतःला हरवून नाही. तुला जे प्रेम हवंय त्यासाठी प्रयत्न कर, पण स्वतःचा स्वाभिमान गमावून नाही. तुला जे यश हवंय त्यासाठी मेहनत कर, पण स्वतःचं आयुष्य जाळून नाही. तुला जे धन हवंय त्यासाठी काम कर, पण मनःशांती विकून नाही. कारण शेवटी तुला फक्त ती गोष्ट मिळणं महत्त्वाचं नाही आहे. तुला ती गोष्ट मिळाल्यानंतर तुझं मन शांत असणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच स्वामींच्या चरणी एकच माग, स्वामी, माझ्या आयुष्यात जे येईल ते माझ्या कल्याणासाठी असू दे. ही प्रार्थना मोठी आहे. बाळा, आता एक छोटा संकल्प कर. आजपासून काही दिवस स्वतःबद्दल वाईट बोलणार नाही. माझं नशीब खराब आहे हे म्हणणार नाही. माझ्याकडून काही होत नाही हे म्हणणार नाही. माझ्यासाठी काहीच नाही हे म्हणणार नाही. त्याऐवजी म्हण, माझी वेळ येतेय, मी प्रयत्न करतोय, मी शिकतोय, मी पुढे जातोय, स्वामी माझ्या सोबत आहेत. आणि शेवटी श्री स्वामी समर्थ. बाळा, कधी कधी आपल्या आयुष्यात सर्वात सुंदर अध्याय सुरू होण्याआधीचा काळ खूप शांत असतो. जणू काहीच घडत नाही, पण त्या शांततेतच आपण आतून तयार होत असतो. तुझी सहनशक्ती वाढत असते, तुझं मन मजबूत होत असतं, तुझ्या चुका तुला शिकवत असतात.
तुझ्या भेटी तुला योग्य लोक ओळखायला शिकवत असतात. तुझी दुःख तुला स्वतःची किंमत समजावत असतात आणि तुझी प्रतीक्षा तुला योग्य क्षणाची किंमत शिकवत असते. म्हणून प्रतीक्षेचा तिरस्कार करू नकोस. तिला गुरु समज. ती तुला संयम शिकवते. बाळा, जर आज तुझ्या डोळ्यात पाणी आलं असेल तर ते थांबवू नकोस. कधी कधी रडणं कमजोरी नसते. रडल्यानंतर मन हलकं होतं. पण रडल्यानंतर पुन्हा उभं राहणं ही ताकद आहे. आणि मला वाटतं तुझ्यात ती ताकद आहे. कारण इतकं सगळं असूनही तू हा संदेश ऐकतोयस. तू अजूनही आशा शोधतोयस. तू अजूनही स्वामींचं नाव घेतोयस. म्हणून स्वतःला कमी समजू नकोस. तू तुटलेला असशील पण संपलेला नाहीस. तू थकलेला असशील पण हरलेला नाहीस. तुझी वाट लांब असेल पण मार्ग संपलेला नाही. श्री स्वामी समर्थ. बाळा, आता मनात त्या एका गोष्टीचा विचार कर जिची तू वाट पाहतोस आणि स्वतःला विचार, ही गोष्ट मला मिळाली नाही तर मी कोण आहे? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. कारण तुझी ओळख तुझ्या इच्छेवर अवलंबून नसावी. तुला नोकरी मिळाली म्हणून तू मौल्यवान नाहीस. तुला पैसा मिळाला म्हणून तू मौल्यवान नाहीस. कोणी तुझ्यावर प्रेम केलं म्हणून तू मौल्यवान नाहीस. तू आधीपासूनच मौल्यवान आहेस. तुझं अस्तित्वच मौल्यवान आहे. हे समजलं की प्रतीक्षा वेदना कमी करते. कारण मग तू म्हणतोस, मला ही गोष्ट हवी आहे पण माझं संपूर्ण अस्तित्व तिच्यावर अवलंबून नाही. ही भावना मनाला खूप मोठी ताकद देते. बाळा, कदाचित आज तुझ्या गोष्टीसाठी प्रार्थना करतोयस. त्यासाठी उद्या तुला वेगळा मार्ग दिसेल. तो मार्ग पहिल्या नजरेत तुझ्या इच्छेसारखा नसेल, पण त्याला लगेच नाकारू नकोस. कधी कधी उत्तर आपण ज्या रूपात मागतो त्या रूपात येत नाही, पण त्यामध्ये आपल्यासाठी योग्य संदेश असतो. म्हणून मन उघडं ठेव, डोळे उघडे ठेव आणि प्रयत्न सुरू ठेव. स्वामींचं नाव घेत पुढे चालत राहा. बाळा, आजचा संदेश ऐकल्यानंतर फक्त एक गोष्ट घेऊन जा. उशीर झाला म्हणून सगळं संपलेलं नसतं. ही ओळ लक्षात ठेव. उशीर झालाय पण कदाचित वेळ गेलेली नाही. दरवाजा बंद आहे पण कदाचित दुसरा दरवाजा उघडायचा आहे. एक मार्ग थांबलाय पण कदाचित नवीन मार्ग तयार होतो. एक व्यक्ती दूर गेली पण कदाचित तुझ्या आयुष्यात योग्य व्यक्तीसाठी जागा तयार होती. एक स्वप्न मोडलंय पण कदाचित त्यापेक्षा मोठं स्वप्न जन्म घेत आहे. म्हणून आज हार मानू नकोस. श्री स्वामी समर्थ. बाळा, आता आपण पुन्हा एकदा मनापासून प्रार्थना करूयात. तू जिथे आहेस तिथे शांत बस. मनात स्वामींचं रूप आण आणि माझ्यासोबत मनात म्हण, हे स्वामी समर्थ महाराज, माझ्या मनातली गोष्ट तुम्हाला माहिती आहे. मी किती दिवसांपासून वाट पाहतोय हे तुम्हाला माहिती आहे. मी किती वेळा रडलो हे तुम्हाला माहिती आहे. मी किती वेळा स्वतःला सावरलं हे तुम्हाला माहिती आहे. मी किती वेळा तुमचं नाव घेतलं हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. माझ्या मनातली इच्छा तुमच्यापासून लपलेली नाही. पण स्वामी, माझ्या इच्छेपेक्षा तुमची इच्छा मोठी आहे. मला जे माझ्यासाठी योग्य आहे ते द्या. माझ्या वाट्याला जे येईल ते स्वीकारण्याची बुद्धी द्या. माझ्या प्रयत्नांना दिशा द्या. माझ्या मनाला शांतता द्या. माझ्या घरात सुख शांती ठेवा. माझ्या प्रियजनांचं रक्षण करा. माझ्या चुका सुधारण्याची संधी द्या आणि माझी श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका. श्री स्वामी समर्थ. बाळा, ही प्रार्थना मनापासून केली असेल तर काही क्षण शांत राहा.
काही मागू नकोस, फक्त शांत राहा. कारण प्रार्थनेनंतरची शांतता खूप सुंदर असते. त्या शांततेत मनाला स्वतःचा आवाज ऐकू येतो आणि कदाचित तुला एखादी गोष्ट समजेल की तुझ्या उत्तराची इतकी वाट पाहतोयस. त्यासाठी तुला स्वतःमध्ये काहीतरी बदल करायचा आहे. कदाचित एखादा फोन करायचा आहे, कदाचित एखादं काम पूर्ण करायचं आहे, कदाचित एखाद्या चुकीच्या व्यक्तीपासून अंतर ठेवायचं आहे, कदाचित एखाद्या भीतीवर मात करायची, कदाचित पुन्हा सुरुवात करायची. मनात जो योग्य विचार येईल त्याकडे लक्ष दे, पण प्रत्येक विचाराला संकेत समजण्याची गरज नाही. विवेक ठेव, प्रार्थना ठेव आणि कृती ठेव. या तिन्ही गोष्टी एकत्र असतील तर प्रवास मजबूत होतो. बाळा, तुझ्या आयुष्यातील पुढचा अध्याय कसा असेल हे आज सांगता येणार नाही, पण तो आजच्या अध्यायासारखाच असेल असंही नाही. म्हणून भविष्याची भीती बाळगू नकोस. आजचा दिवस नीट जग. उद्याचा मार्ग उद्या दिसेल. आणि जेव्हा मार्ग दिसणार नाही तेव्हा एक पाऊल टाक. कधी कधी संपूर्ण रस्ता दिसण्याची गरज नसते, फक्त पुढचं पाऊल दिसणं पुरेसं असतं. श्री स्वामी समर्थ. बाळा, तुझ्या गोष्टीची वाट पाहतोयस, ती मिळाली तर नक्कीच आनंद होईल. पण आजपासून एक वेगळा निर्णय घे. मी फक्त त्या गोष्टीची वाट पाहणार नाही, मी माझं आयुष्य जगत राहणार. हा निर्णय घे. तुझं काम कर, तुझं आरोग्य जप, तुझ्या माणसांशी प्रेमानं बोल, तुझी स्वप्न जप, नवीन कौशल्य शिक, प्रयत्न कर, प्रार्थना कर आणि मग स्वामींच्या चरणी परिणाम सोपव. कारण प्रयत्न तुझ्या हातात आहेत, परिणाम पूर्णपणे तुझ्या हातात नसतात. ही गोष्ट स्वीकारली की मनातला ताण कमी होतो. बाळा, आता शेवटी एक गोष्ट लक्षात ठेव. तू आज या संदेशापर्यंत आलायस याचा अर्थ असा नाही की नक्कीच उद्या अमुक घटना घडेल, पण याचा अर्थ एवढा नक्की घे, तुझी आशा अजून जिवंत आहे. आणि जोपर्यंत आशा जिवंत आहे तोपर्यंत प्रयत्न थांबवू नकोस, श्रद्धा थांबवू नकोस, स्वतःवरचा विश्वास थांबवू नकोस. तुझी वाट लांब असली तरी चालेल, पण चालत राहा. तुझा वेग कमी असला तरी चालेल, पण थांबू नकोस. डोळ्यात पाणी आलं तरी चालेल, पण स्वप्न सोडू नकोस. मन थकलं तरीही चालेल, पण स्वामींचं नाव सोडू नकोस. श्री स्वामी समर्थ. बाळा, आजपासून जेव्हा तुझ्या मनात पुन्हा प्रश्न येईल, ज्याची मी वाट पाहतोय कधी मिळेल, तेव्हा स्वतःला सांग, मला तारीख माहीत नाही, मला वेळ माहीत नाही, पण मी माझा प्रयत्न करणार, मी माझी श्रद्धा जपणार आणि योग्य वेळेची वाट पाहणार. आणि मग शांतपणे म्हण, श्री स्वामी समर्थ. कदाचित तुझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस अजून आलेला नसेल, कदाचित तुझ्या आयुष्यातली सर्वात चांगली बातमी अजून ऐकायची बाकी असेल, कदाचित तुझ्या आयुष्यातला सर्वात मोठा बदल अजून व्हायचा असेल, पण त्यासाठी आजचा दिवस वाया घालवू नकोस. आजपासून स्वतःला तयार कर, कारण जेव्हा संधी येईल तेव्हा तुला म्हणता आलं पाहिजे, स्वामी मी तयार आहे. बाळा, तुझ्या मनात जी इच्छा आहे ती स्वामींच्या चरणी ठेव. हट्ट नाही, भीती नाही, घाई नाही, फक्त श्रद्धा, फक्त प्रयत्न, फक्त विश्वास आणि शेवटी जे होईल ते स्वीकारण्याची ताकद. कारण स्वामींवर श्रद्धा ठेवणं म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होईल याची हमी मागणं नाही. श्रद्धा म्हणजे जे काही होईल त्यातून मला योग्य मार्ग सापडेल ही भावना, हीच खरी शक्ती. बाळा,
जर या संपूर्ण संदेशात एकही वाक्य तुझ्या मनाला स्पर्श करून गेलं असेल तर शेवटी कमेंटमध्ये पुन्हा एकदा लिही, श्री स्वामी समर्थ, माझी वाट तुम्हाला माहिती आहे. आणि आज रात्री झोपण्यापूर्वी मनात फक्त एवढं म्हण, स्वामी, मी माझी चिंता तुमच्या चरणी ठेवतो, माझी इच्छा तुमच्या चरणी ठेवतो, माझी भीती तुमच्या चरणी ठेवतो, माझी प्रतीक्षा तुमच्या चरणी ठेवतो. आता मला फक्त योग्य मार्गावर चालण्याची शक्ती द्या. आणि मग शांत झोप. उद्या सकाळी उठल्यावर पुन्हा प्रयत्न सुरू कर. कारण तुझी कथा अजून संपलेली नाही, तुझी वाट अजून संपलेली नाही, तुझी आशा अजून संपलेली नाही. आणि तुझ्या आयुष्यातील नवीन सुरुवात कधी कोणत्या रूपात येईल हे आज तुला माहीत नसलं तरी तू त्या शक्यतेसाठी मन उघडं ठेव. बाळा, तू एकटा नाही आहेस. तुझ्या मनातली गोष्ट तुझ्या स्वामींना माहिती आहे, तुझ्या डोळ्यातलं पाणी त्यांना माहिती आहे, तुझी प्रतीक्षा त्यांना माहिती आहे. आता फक्त एक काम कर, घाई सोड, भीती सोड, निराशा सोड आणि म्हण, श्री स्वामी समर्थ. पुन्हा म्हण, श्री स्वामी समर्थ. आणि शेवटी पूर्ण विश्वासाने म्हण, स्वामी, योग्य वेळ येऊ दे, पण माझी श्रद्धा त्याआधी कमी होऊ देऊ नका. हीच आजची प्रार्थना, हीच आजची आठवण आणि हीच आजची शिकवण. ज्याची तू मनापासून वाट पाहतोयस त्यासाठी प्रयत्न करत राहा, पण तुझं मन त्या एका परिणामाच्या हातात देऊ नकोस. कारण तुझं आयुष्य त्या एका उत्तरापेक्षा खूप मोठं आहे, तुझं भविष्य एका दिवसापेक्षा खूप मोठं आहे आणि तुझी किंमत एका व्यक्तीच्या निर्णयापेक्षा खूप मोठी आहे. स्वतःवर विश्वास ठेव, प्रयत्नांवर विश्वास ठेव आणि श्रद्धा ठेव. श्री स्वामी समर्थ. स्वामी तुझ्या मनाला शांतता देवो, तुला योग्य मार्ग दाखवो, तुझ्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळो, तुझ्या घरात सुखशांती नांदो आणि तुझ्या मनातली जी इच्छा तुझ्यासाठी खरोखर योग्य आहे तिच्यासाठी योग्य मार्ग तुला ओळखता येईल. घाई करू नकोस, हार मानू नकोस, थांबू नकोस. चालत राहा, प्रार्थना करत राहा आणि विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.